हॅलो फ्रेंड्स, आज आपण EVS चा चॅप्टर पाहणार आहोत. नंबर 4 नंबरचा बॉडी पार्ट्स. ओके, बॉडी पार्ट्स अँड देअर फंक्शन्स. तर बॉडी पार्ट्स मध्ये आपण आपल्या बॉडीला कुठले कुठले पार्ट्स असतात, आपल्या शरीराचे कुठले कुठले पार्ट्स आहेत, म्हणजे ब्रेन आहे, लंग्स आहे, स्टमक आहे, स्केलेटॉन आहे, हर्ट आहे, याचे स्पेलिंग तुम्हाला पाठ करायचे. ब्रेन काय करतं तुमचं? थिंक, रिमेंबरिंग, लर्न अँड डिसिजन घेण्यासाठी यूज करतं. लंग्स काय करतं? ब्रीथ इन फ्रेश एअर अँड ब्रीथ आउट यूज एअर, म्हणजे अशुद्ध हवा बाहेर टाकतं आणि शुद्ध हवा शरीरामध्ये घेतली जाते. स्टमक काय करतं? डायजेस्ट फूड, फूड डायजेस्ट करण्यासाठी स्टमक यूज केला जातो. स्केलेटॉन काय करतो? स्केलेटॉन हा कशासाठी यूज केला जातो? शेप अवर बॉडी अँड प्रोटेक्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स ला प्रोटेक्ट करतो. हर्ट काय करतं? ब्लड ला पंपिंग करण्याचं काम हर्ट करतो. ओके, अवर बॉडीमध्ये ब्रेन आहे, लंग्स आहे, स्टमक आहे. मग तेच तुम्हाला आता सांगितलं, त्या पद्धतीने ब्रेन काय करतं? थिंक, रिमेंबर, लर्न अँड मेक डिसिजन. ते लंग्स हेल्प अस टू ब्रीथ इन फ्रेश एअर अँड ब्रीथ आउट यूज एअर. ओके, देन स्टमक हेल्प टू डायजेस्ट फूड वी ईट. आणि हर्ट काय करतं? पंप द ब्लड एव्हरी पार्ट्स ऑफ अवर बॉडी. स्केलेटॉन काय करतं? प्रोटेक्ट करतं तुम्हाला तुमच्या इम्पॉर्टन्स ऑर्गन्सला. ओके, देर आर अबाउट 206 बोन्स इन अवर बॉडी. हे स्केलेटन मध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. मग तुम्हाला प्रॅक्टिस झोन आहे. प्रॅक्टिस झोन मध्ये काय आहे? द बॉडी फ्रेमवर्क ऑफ अवर बॉडी इज कॉलेज, म्हणजे तुम्हाला जो बोन फ्रेमवर्क फ्रेमवर्क आहे, म्हणजे तुम्हाला जे तुम्हाला कम्प्लीट करण्यासाठी यूज केलं त्याला स्केलेटॉन म्हणतात. ओके, प्रोटेक्ट करताना तुमच्या ऑर्गन्सला. बिटवीन द स्केलेटॉन आणि स्किन त्याच्यामध्ये काय असते? मसल असते. देर आर 206 बोन्स इन अवर बॉडी. आता सांगितलं तुम्हाला. द स्केलेटॉन प्रोटेक्ट द ऑर्गन्स इनसाइड अवर बॉडी. ऑर्गन्स प्रोटेक्ट करतो. द बोन अँड मसल हेल्प अवर बॉडी टू मूव्ह. ओके, ह्याच्यासाठी तुम्हाला यूज केलं जातं. नंतर नंबर द्यायचे तुम्हाला, कुठले नंबर, मग फर्स्ट नंबरला कुठला आहे, सेकंड नंबरला कुठला आहे, हे तुम्हाला नंबर्स द्यायचे. देन बॉडी ऑर्गन्स अँड देअर नेम्स मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस झोन सेकंड आहे. मग आता कुठला पार्ट कुठला आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके, फिलिंग द ब्लँक्स मध्ये तुम्हाला हर्ट इज मेड अप ऑफ मसल असतात. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय असतं? पंपिंग ब्लड करायचं तुम्हाला. देन ब्रेन टेलस अवर बॉडी, लंग्स इन्क्रीज. ओके, डू आणि डॉक्युमेंट्स मध्ये व्हॉट ऍक्शन डिड यू परफॉर्म, ह्याच्यामध्ये कुठली ऍक्शन करताय तुम्ही? ब्रीथ करताय. सेकंड मध्ये काय करताय तुम्ही? ऍक्शन रिलेटेड, लंग्सच्या रिलेटेड ऍक्शन आहे. ओके, थर्ड काय? येस, दे गेस इट करेक्टली. करेक्टली गेस करतायत ते बॉडी ऑर्गन्स करेक्टली करतायत की नाही ते पाहिलं जातं. याचप्रमाणे तुम्हाला आहे. आणि नंतर तुम्हाला काय करायचंय? कनेक्शन करायचं, कनेक्टिंग करायचं. मग ब्रेन काय करतो तुमचा? थिंकिंग करतो. ओके, देन तुमचं हर्ट काय करतं? ब्लड पंप करतं. देन तुम्हाला काय करतं? स्टमक काय करतं? डायजेस्ट करतं फूड, राईट. देन तुम्हाला काय केलं तर ब्रीथ करण्यासाठी तुम्हाला यूज केला जातो. ठीक आहे, मग हा पार्ट कुठला आहे? लंग्स, त्याचं स्पेलिंग, त्यानुसार ब्रेनचं स्पेलिंग, हर्टचं स्पेलिंग तुम्हाला आले पाहिजे. स्टमकचं स्पेलिंग. नंतर फिलिंग द ब्लँक्स मध्ये ब्रेन लोकेटेड इन, ब्रेन कुठे असतं? हेड मध्ये असतं. हे तुम्हाला सगळं करायचं आहे कम्प्लीट मध्ये. ओके, देन तुम्हाला वी हॅव मसल ओव्हर द स्किन. स्किनच्या वरती मसल असतात का? ट्रू. ट्रू आणि फॉल्स मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. ओके, नंतर तुम्हाला आन्सर की आणि त्याच्यामध्ये दाखवायचं आहे की क्रॉसवर्ड मध्ये तुम्हाला स्पेस कुठला आहे? लंग्स आहे, ब्रेन आहे, स्टमक आहे, देन हर्ट आहे. ओके, त्याची नाव. नंतर वी हॅव डॉट डॉट बोन इन अवर बॉडी 208. किती बॉडीमध्ये बोन आहे? किती? 208 एवढे तुम्हाला बोन आहे. ठीक आहे, वी हॅव डॉट डॉट लंग्स इन अवर बॉडी. लंग्स किती आहे? 2 लंग्स आहेत. ओके, डॉट डॉट हेल्प अस टू डायजेस्ट फूड. फूड डायजेस्ट करण्यासाठी काय असायचा यूज केला तो? स्टमक. डॉट डॉट पंप ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. कशाचा यूज केला तो? हर्टचा. व्हेरी गुड. मग तुम्ही याला काय करायचंय? डे 1 मध्ये तुम्ही काय करणार आहे? राईस, डाळ, व्हेजिटेबल. तुम्ही ते खाल्ल्यानंतर काय राहताय? तुम्ही ऍक्टिव्ह राहताय. 3 तासांनी ऍक्टिव्हच असताय. आणि 5 तासानंतर सुद्धा तुम्ही कसं फील करताय? ऍक्टिव्हच फील करताय.
सेकंड डे ला पण तुम्ही जर चपाती डाळ खाल्ली तर तुम्ही ऍक्टिव्हच फील करणार आहात. रायता खाल्लं, सलाड खाल्लं, तर त्यामुळे तुम्ही ऍक्टिव्हच करणार आहात असं सांगितलं जातं. ओके. मग त्यामध्ये बॉडी पार्ट्स मध्ये डिड यू डू एनी फिजिकल एक्सरसाइज बिटवीन दोज 5 hours? त्या 5 hours मध्ये तुम्ही काय फिजिकल एक्सरसाइज केली का? तर येस. डिड इट एनी स्नॅक्स इन द बिटवीन दोज 5 hours? स्नॅक्स खाल्ला का? येस. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचे की फूडचे आयटम्स नेम काय आहेत, तुम्ही कधी लेझी झाला, कुठले फूड खाल्ल्यानंतर तुम्ही लेझी होतात. ओके. तुम्ही कधी कुठले फूड खाल्ल्यानंतर तुम्ही ऍक्टिव्ह राहता आणि तुम्हाला हा किती दिवसामध्ये तुम्ही हा चॅप्टर समजून घेतला, याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही कसं फील केलं, तुम्हाला काय समजलं हे तुम्हाला यामध्ये सांगायचं. आणि लास्ट तुम्हाला काय तुमचं ड्रॉइंग काढायचं आहे की तुम्ही तुमच्या ताटामध्ये किंवा जेवणामध्ये तुम्ही कुठले कुठले पदार्थ वापरता, कुठले पदार्थ खाता, त्याचं तुम्हाला ड्रॉइंग काढायचं आहे हेल्दी आणि हॅप्पी साठी. ओके, समजलं? थँक्यू.